मी साध्या लिंकिंग रोडवरनं घेतलेल्या चपला घालून जायची आणि तिथे सगळे ब्रँडेड शूज, त्यांची साधी टोपी पण ब्रँडेड असायची. ते ब्रँड तरी मला माहीत नसायचे. तुमचा परफॉर्मन्स, तुमचं टॅलेंट मॅटर करतं आणि हळू तो कॉन्फिडन्स यायला पण काही दिवस जायला लागतात. मी साधारण 9वी-10वीत असताना केबल टीव्ही लॉन्च झाला आणि माझी 10वीची परीक्षा बोर्डाची. तेव्हा लोक केबल काढायचे. माझ्या बाबांनी मी 10वीत असताना केबल घेतली. ते म्हणाले तुला अभ्यास करायचा तर तू कशीही करू शकशील, आमची एंटरटेनमेंट काय आम्ही थांबवणार नाही. आणि मग तेव्हापासनं टेलिव्हिजनचं, अभिनयाचं आकर्षण सुरू झालं. 1993-94 साली जो एक मोठा निर्णय घेतला गेला जागतिकीकरणाचा, इकॉनॉमी ओपन झाली आणि त्यानंतर वेगवेगळे ब्रँड्स जसे यायला लागले आपल्या देशामध्ये, तसं ॲडव्हर्टायझिंग बूम झालं खूप मोठ्या प्रमाणावर. आणि तेव्हा एकच माध्यम होतं ते म्हणजे टेलिव्हिजन. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता. होर्डिंग्स, न्यूजपेपर अँड टेलिव्हिजन. टीव्ही बघता बघता काही मॉडेल्सला बघत मला असं वाटायचं की मी इथे असू शकेन का, मला हे करायला आवडेल. पण मी होते पुण्यात आणि एक स्वप्न कुठेतरी की आपण मॉडेलिंग करूया. मॉडेलिंग करायचं तर जे रॅम्प मॉडेलिंग असतं त्यासाठी लागणारी फिगर, उंची आपल्याकडे आहे का, तेवढा कॉन्फिडन्स, बोल्डनेस आपल्याकडे आहे का, याबद्दल मला शंका होती. आणि तिथे आईबाबा तर डेफिनेटली पाठवणार नाहीत. पण हे जे क्षेत्र होतं जाहिरातींचं, तेव्हा हाऊसहोल्ड प्रोडक्ट जास्त असल्यामुळे हाऊसवाईफ रूल करायच्या. आता थोडंसं आता बऱ्यापैकी बदललंय की आजकाल रिनची, चहाची किंवा अशा हाऊसहोल्ड गोष्टींची ॲडसाठी पुरुष प्रोटॅगोनिस्ट असतात किंवा पुरुष लुडबुडतायत, घरात काम करतायत, बायकोला काहीतरी हातात आणून देतायत. तेव्हा ती परिस्थिती नव्हती, तेव्हा तसा समाजाचं स्ट्रक्चर नव्हतं. तेव्हा हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स म्हणजे हाऊसवाईफ, आणि ती सुद्धा साडीतली. आणि हे मला कम्फर्टेबल वाटलं, टू बी व्हेरी फ्रँक. आणि म्हणून मी मुंबईत आल्यानंतर एक सिरियल करायला, इंद्रधनुष्य करायला म्हणून मी मुंबईत आले. आणि मग मला पुढे खुणावत होतं ते ॲडव्हर्टायझिंगचं, मॉडेलिंगचं क्षेत्र. मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये सुद्धा काम केलं होतं कॉलेजमध्ये असताना. मला एकंदरीत आकर्षणच होतं या संपूर्ण क्षेत्राचं. आणि मग माझ्या लक्षात आलं की कॉर्डिनेटर्स असतात, मग ऑडिशन्स द्यायला लागतात, मग ऑडिशन्स देऊन तुम्ही शॉर्टलिस्ट होता. मग शॉर्टलिस्ट झाल्यानंतर जर क्लायंटला, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला आवडलं तर तुम्ही सिलेक्ट होता. अशी प्रॉपर छान सुसूत्र प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये कुठेही कोणाचा वशिला चालत नाही. कुठल्या पार्ट्यांमध्ये जाऊन PR करायची गरज नसते, जो माझा टेम्परामेंटच नाही. तुमच्याकडे टॅलेंट असेल आणि तुम्ही इफ यू आर फिटिंग दॅट बिल, यू आर सिलेक्टेड, असं ते क्लीन माझ्यासारख्या पुण्यातल्या मध्यमवर्गीय घरातनं आलेल्या मुलीसाठी असलेलं ते क्षेत्र होतं. पण मला आठवतं सुप्रिया, ते इतकं सोपं नव्हतं. कारण तू म्हणतेस तसं की ॲडव्हर्टायझिंग ही खूप ग्लॅमरस आणि खूप तिथली लोकच वेगळी असतात. आणि मी अत्यंत बुजरी मध्यमवर्गीय तुळशीबागेत राहणारी मुलगी होते मी पुण्यातल्या. अशा पद्धतीच्या वातावरणात ते सगळा चकाचौंध बघून मला तिथे रुळायला बरेच दिवस लागले. पहिली ॲड मिळेपर्यंत मी जवळपास वर्षभर फक्त ऑडिशन्स देत होते. मला पहिल्या ॲड पूर्वी मला आठवतंय माझ्या 87 ऑडिशन्स फेल गेल्या होत्या. रोज उठायची मी ट्रेननी, तेव्हा हाऊसवाईफ असल्यामुळे साडी नेसायची, थोडासा मेकअप करायचा, ट्रेननी जायचं महालक्ष्मीला, ऑडिशन द्यायची, परत यायचं, रिजेक्टेड रिजेक्टेड रिजेक्टेड. म्हणून म्हटलं की आपल्याला हे करायचंच आहे, मे व्हॉट हॅपन. आणि मग पहिली मिळाली. आणि नंतर मग मी जवळपास 70-80 जाहिरातींमधनं कामं केली. मोठमोठे ब्रँड्स असतील, मग ते पेप्सोडेंट असेल, एशियन पेंट्स असेल, नोकिया असेल, इथल्या ॲड्स केल्या, साऊथ इंडियन केल्या, श्रीलंकन केल्या. त्यानिमित्ताने खूप फिरले. पण सुरुवातीचं लग्न किंवा ते काय म्हणतो आपण त्याला, की सोडायचं नाही, आपल्याला हे करायचंच आहे, हे स्पिरिट जे होतं त्याचं फळ मिळालं असं मी म्हणेन. नक्कीच नक्कीच. आणि म्हणून आम्हाला इतका गोड चेहरा लाभला. आणि मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे ना की एक मराठी मुलगी हिंदी जाहिरातींमध्ये दिसते. म्हणजे ही गोष्ट खरंच कौतुकास्पद होती. आणि तिथे ते रुळणं पण खरंच कठीण होतं. कारण
मी साध्या लिंकिंग रोडवरनं घेतलेल्या चपला घालून जायची आणि तिथे सगळे ब्रँडेड शूज, त्यांची साधी टोपी पण ब्रँडेड असायची. ते ब्रँड जरी मला माहीत नसायचे, पण हे सगळे आपल्याकडे कसे आर दे लुकिंग डाऊन अपॉन मी, अशी मला भीती वाटायची. पण मग लक्षात आलं की याला काही महत्त्व नसतं. तुमचा परफॉर्मन्स, तुमचं टॅलेंट मॅटर करतं आणि हळू तो कॉन्फिडन्स यायला पण काही दिवस जायला लागतात की हा ठीक आहे, माझ्याकडे हे सगळं नसेल पण मेरे पास जो है वो आपके पास नहीं है. हा कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागतो, पण तोही हळूहळू आला. आता थोडा जास्त आलाय पैकी. नाही, मला काही फरक पडत नाही मुळात. मला कुठल्याच ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही कधीच. मी इम्युन आहे, बॉर्न इम्युन आहे असं वाटतं. लकी. कारण मला हे ठाम माहितीये की जे कोणी ट्रोल करत असतं त्यांना एक तर काही उद्योग नसतात आणि काहीतरी त्यांच्या आयुष्यात वेगळेच प्रॉब्लेम चालू असतात आणि त्यांची भडास कुठेतरी काढायची असते आणि त्यांना काहीतरी अर्धवट इन्फॉर्मेशन मधनं स्वतःचा शहाणपणा दाखवायचा असतो. हे माझ्या डोक्यात ठाम. त्यामुळे मी ते कधीच पर्सनली घेत नाही आणि मला कधीच फरक पडत नाही. त्यामुळे मी जे काय करायचं ते बिनधास्त करत असते. सिरियल वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, कारण समीरलाही माहितीये की आमची रोजीरोटी, आम्हाला आमची मतं अशी आहेत आणि त्या मतांनुसार सगळ्या सिरियल असाव्यात असं असू शकत नाही. म्हणजे मी फेमिनिस्ट आहे फॉर एक्झाम्पल, तर मला फेमिनिस्ट कॅरेक्टर येईल असं नाही. मला कधीतरी खूप सहनशील आणि त्यागमूर्ती अशी स्त्री करायची वेळ आली तर मला ती करावी लागेल, कारण आमचं ते प्रोफेशन आहे. त्याच्यामध्ये चॅलेंज पण आहे की जे आपण नाही आहोत ते करणं म्हणजे ऍक्टिंग खरं तर. हा प्रत्येक सिरियलचा एक ग्राफ असतो की एका पॉइंटला ती चढत जाते आणि त्या स्टोरीचा म्हणून काहीतरी जीव असतो. तो तिथे संपल्यानंतर TRP आहे, चालू आहे, लोकांना सवय आहे म्हणून ते चालू राहतं. पण त्याच्यामध्ये ऍक्टर्स म्हणून आम्ही आमचं काम चोख करू शकतो, कारण आम्हाला बघून लोक सिरियल अटॅच्ड असतात किंवा आम्ही त्यांना त्यांच्या घरातले वाटत असतो. तर दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ. पण मला सिरियल बद्दल बोलूच म्हणजे काय, हे फार कॉमन आहे ही गोष्ट. पण मला आय वुड लाईक टू ऍड टू हिम की कवितेचं पान नावाचं माझं जे चॅनल आहे त्याविषयी बोलायला मला जास्त आवडेल रादर दॅन सिरियल, कारण हा नेहमीचा विषय. म्हणजे जेव्हा पॉडकास्ट हा शब्दही नव्हता तेव्हा कवितेचं पान या नावाने मी पॉडकास्ट सुरू केला होता, मराठी कविता जिवंत राहावी म्हणून आणि ह्या जनरेशन पर्यंत पोचावी म्हणून. आता हा म्हणतो तो 30शीतला आहे, त्याच्याही नंतरची जी जनरेशन आहे. आणि एका कार्यक्रमाचं मला निवेदन करायचं होतं आणि मला असं वाटलं की नुसतं निवेदन करायच्या ऐवजी आपण त्या विषयाला संलग्न अशा काही कविता वाचूया. आणि तेव्हा माझं बाळ होतं, माझी मुलगी, आणि मला जाऊन लायब्ररीत शोधणं शक्य नव्हतं आणि गुगल नव्याने आलं होतं. म्हटलं गुगलवरती, युट्यूबवरती काहीतरी कवितांचं काहीतरी फुटप्रिंट्स असतील मराठी कवितांचे, असं मला वाटलं की कुठून तरी काहीतरी मिळेल. आणि लक्षात आलं की तेव्हा 10-1 वर्षांपूर्वी मराठी कवितांचं काहीही कुठेही काहीच अस्तित्व नव्हतं. आणि तेव्हा स्वतःचे पैसे खर्च करून 3 कॅमेरा सेटअप, 5D मॅक 3 अशा पद्धतीने एडिटिंगचा सगळा आणि वेगवेगळ्या लोकेशन्सवर हूज हू बरोबर ते एपिसोड मी शूट केले. म्हणजे अगदी त्याच्यात सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर असतील, जे ऍक्टर्स आहेत, विश्वास नांगरे पाटील असतील, भाजपच्या मेधाताई कुलकर्णी असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक ज्यांना कवितांची आवड आहे, आम्ही कवितांच्या मैफिली रंगवल्या. आणि ते अर्ध्या पाऊण तासाचे ते एपिसोड. मला विचाराल तर मला मॉनिटायझेशन हा शब्दही तेव्हा माहीत नव्हता. जे काही केलं तर आम्ही प्रायोगिक रंगभूमीतनं आलो होतो की आपण आपले खर्च करायचे आणि आपली भागवायची. तर त्याच्यासाठी की आपली तळमळ आहे, त्या तळमळीपोटी कवितेचं पान हे सुरू केलं. आणि आता ह्या दोघांकडे बघून मला असं वाटतंय की यांच्याकडनं प्रेरणा घेऊन पुन्हा नव्याने सुरू करावं. पण मला छान या गोष्टीचं वाटतं की अनेकांना, देशातल्या आणि परदेशातल्याही मराठी माणसांना ज्यांचा कवितेचा हात सुटला होता तो पुन्हा पकडता आला, त्यांच्या आयुष्यात कविता आली. आणि जितके रसिक फॅन्स म्हणू आपण येऊन मला अरुंधतीसाठी भेटतात, त्यातले 60 ते 70% लोक येऊन मला सांगतात की तुमच्या कविता आम्ही ऐकतो. आणि काही गोष्टी ह्या मॉनिटायझेशनच्याही पलीकडच्या असतात
ज्याला कदाचित आपण याच्या भाषेमध्ये, बिझनेसच्या भाषेमध्ये ब्रँडिंग म्हणून, तसं कवितेचं पान इज माय ब्रँड असं मी म्हणेन. जरी मला त्यांनी आर्थिक काय मिळालं हे न मोजता येण्याच्या पलीकडचं आहे. मला वाटतं लोकांचे आशीर्वाद आणि मधुराणी काय तर इज इक्वल टू कवितेचं पान आहे, ही ओळख मला खूप छान वाटते. वा, आता सगळ्यांनी कवितेच्या फॅनसाठी सबस्क्राईब करूया आणि आम्हाला कविता ऐकायला आवडते. स्पेशली कुसुमाग्रजांची जी तुम्ही कविता मागे वाचली. डॉक्टर श्रीराम बरोबर एपिसोड केला होता मी आणि ही वॉज गोइंग थ्रू अल्झायमर. त्यांना आठवायचं नाही. दीपाताई तिथे असायच्या आणि आम्ही एक एक कविता, दर थोड्या वेळाने ते मला विचारायचे की तू कोण आहेस आणि कशाला आली आहेस. अशा परिस्थितीत त्यांच्याबरोबर एपिसोड शूट करून त्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता ऐकवल्या होत्या, त्यांच्या आठवणी सांगितल्या होत्या. आणि हा सगळा जो ठेवा आहे ना, तो फार विलक्षण आहे. तो पैशाच्या पलीकडेच. अगदी अगदी. आणि मला वाटतं पारिजातक कविता पण एकदा वाचलेली. कविता खूप आहेत त्याच्यावर, म्हणजे सगळे एपिसोड्स आहेत. फिरून फिरून प्राजक्त तुमच्या जवळ येतोच. हो हो. पुढचा प्रश्न मला समीरजी तुम्हाला विचारावासा वाटतोय की आपण जेव्हा लोकप्रिय नसतो त्यावेळी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक साधा सरळ असतो, पण जेव्हा आपण लोकप्रियतेच्या शिखरावर चढतो त्यावेळी आपल्याला आपली इमेज जपावी लागते, समाजभान जपावं लागतं, समाजामध्ये वावरताना काही गोष्टी पाळाव्या लागतात. तर ही इमेज जपण्यासाठी तुम्ही काही करता का आणि तुमचा दृष्टिकोन काही बदललाय का?